नमस्कार. निचिताज मसाले या रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पेरूची जेली बनवणार आहोत. तोंडात टाकताच विरघळणारी चटपटीत अशी पेरूची जेली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. हे तूप घेतलेलं आहे आपण 2 चमचे. पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे घेतलेले आहेत आपण अर्धा किलो. लिंबू घ्यायचा आहे 1. ही घेतलेले आहे कलर. आपल्याला अगदी 1 ते 2 थेंब टाकायचं आहे. आणि साखर आपण ही मोजून घेणार आहोत. जसं पल्प होईल तसं आपण साखर मोजून घेणार आहोत. हे असे पेरू आपण बारीक कापून घेऊयात आणि त्यानंतर ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. पेरू हे चांगले घ्यायचे आहेत, तर खूप कच्चे किंवा खूप पिकलेले असे घ्यायचे नाही आहेत. तर मीडियम अशा पद्धतीचे पेरू घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने सगळे कापून आपण ते वाफवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये अशा पद्धतीने आपण 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. असे हे पेरू आपले छानपैकी शिजलेले आहेत आणि आता मिक्सरमध्ये घालून आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत. गरम गरम पेरू आपण हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. असा हा आपला मिक्सरमधून बारीक केलेला पल्प ह्या गाळणीने आपण गाळून घेणार आहोत. असं हे आपण 2 वेळा गाळून घेणार आहोत. बारीक बी ही राहायला नको आहे, त्याच्यामुळे आपण हे असं आमच्याकडे गाळून घ्यायचं आहे. थोडंसं लेंदी काम आहे हा. अशा पद्धतीने आपण सर्व पल्प गाळून घ्यायचं आहे. निचिताज मसाले ह्या रेसिपीला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, रेसिपी कशा वाटतात शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला माझ्या या रेसिपी अजून कुठल्या पद्धतीच्या पारंपरिक किंवा नॉनव्हेज या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर त्या पद्धतीने सांगा तुम्ही. तशी रेसिपी आपण अपलोड करू. या मेजरमेंट कपने
आता आपण हा पल्प घेऊया. जेवढा हा पल्प होईल तेवढीच साखर घ्यायची आपल्याला. हे आता 2 कप आपला पल्प झाला. आता आपण तेवढीच साखर घेऊया. कप आणि अजून थोडी घ्यायची. हा दुसरा कप. अशी पूर्ण काढून घेऊया. आणि त्यामध्येच आपण आता लिंबाचा 2 चमचे रस घालून घेऊयात आणि ते आता गॅसवर ठेवून देऊ. असं आपण आता हे गॅसवर 30 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. साखर मेल्ट झालेली आहे. मंद गॅसवर हे आपण आता शिजून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये तूप घालणार आहोत. बघा कशी घट्टसर झालेली आहे. मध्ये मध्ये आपण हे थोडं गॅस मोठा ठेवलेला, परत मंद आचेवरच, कारण याचे शिंतोडे खूपच उडतात, त्याच्यामुळे छोटा मोठा गॅस असं करून हे शिजवून घ्यायचं आहे. आता तूप टाकल्यामुळे त्याला एक छानपैकी ग्लेज येते. आता मिक्स होईल याच्यामध्ये तूप आणि घट्टसर झालेलं आहे ते. आता बघा मिक्स झालंय तूप. आता त्याच्यात आता आपण कलर टाकून घेऊयात 2 थेंब. मिक्स करायचं आहे. हे सतत ढवळत ठेवायचं आहे, नंतर खाली लागू शकतं. तर छान कलर आलेला आहे आपल्या जेलीला. बघा किती छान सुंदर दिसतीये. सतत ढवळत राहायचं याचं, चांगली घट्ट होईपर्यंत. पूर्ण 30 मिनिटं लागतात.
थोडी व्हायची आहे ही जेली, आणि नंतर आपण चेक करूयात. अशी आता ही जेली झाली की समजायचं. हे बघा, ही झालेली आहे जेली. आपण तरी पण चेक करून घेऊयात. एका चमच्यामध्ये घ्यायची आहे ती, आणि आपण ही पाण्यामध्ये टाकून घेऊ, आणि त्याच्यानंतर त्याचा असा गोळा होतो, बॉल झाला. म्हणजे ही आपली जेली रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूयात, आणि आपल्या ट्रेला आपण घेतलेला आहे त्याला तूप लावलं आहे, आणि त्याच्यामध्ये ही जेली ओतून देऊ सेट करण्यासाठी. बघा कशी मिक्स होती आहे छानपैकी. गॅस बंद केला. ट्रेला तूप लावलेलं आहे. आता ही जेली आपण ओतून घ्यायची. आणि थंड आपण बाहेरच ओट्यावरच ठेवायची आहे, थंड करत 2 तास तरी हिला थंड होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण वड्या पाडून घेऊ. असं सेट करायला ठेवूयात. आता अशा पद्धतीने 2 तास सेट झाल्यानंतर आपण आता ह्या चारी बाजूच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत, आणि आपण आता याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. पहा किती मस्तपैकी सेट झालेला आहे आपलं. त्याला आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये वड्या पाडता येतात. पहा, अशा पद्धतीचा हा आपला, तुम्ही याला हलवा म्हणा, याला तुम्ही जेली म्हणा. हे पहा किती सुंदर अशी ही वडी पडलेली आहे. तर छानपैकी अशा आपण वड्या पाडून घेऊयात. हे पहा, ह्या करायला पण सोप्या आणि खायला पण खूप निश्चितच मसाल्याच्या चवदार रेसिपी करणार आणि खाणार त्याला निश्चितच मसाले चवदार रेसिपी देणार. आणि इतक्या छान झालेल्या आहेत, खूपच छान झालेल्या आहेत.